आणि यानंतर बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांची। जानेवारी महिन्यामध्ये महाराजांची वाघनखं देशात आणि आपल्या राज्यात येणार असल्याची तारीख निश्चित होती, पण आता त्याला विलंब होतोय। वाघनखं साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात पोहोचतील अशी माहिती आहे। वाघनखं राज्यात येण्याची तारीख लांबली आहे। ब्रिटनमध्ये वाघनखं भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असून आता वाघनखांची प्रतीक्षा आणखी 2 महिने करावी लागेल। आणि वाघनखं भारतात आणण्याची तारीख लांबल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे। ते काय म्हणतात आपण पाहूया। नोव्हेंबर गेला, जानेवारी महिना पण हुकला, सुधीर भाऊ वाघनखं कुठवर पोहोचली। थाटामाटात विमानतळावरती ढोल वाजवत सरकारी तिजोरीतनं जाहिरात करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनासाठी गेले, येताना मात्र रिकाम्या हातांनी परत आले होतात। त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं। नोव्हेंबर संपला, वर्ष संपलं, 2024 उजाडलं, आता जानेवारी सुद्धा हुकला। वाघनखं काही आली नाहीत, आता पुन्हा लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार असा प्रश्न विजय वडेट्टीवार विचारतात। आणि या वाघनखांसंदर्भात संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकला, सुधीर भाऊ वाघनखं कुठपर्यंत आली असा सवाल काँग्रेसने केलेला आहे। वाघनखं जेव्हा येतील तर पहिल्यांदा सुधीर भाऊला सुद्धा माझी विनंती राहील, ते फक्त पहिले काँग्रेसला दाखवा, तर मारू नका, तसे ते मेलेले आहेत म्हणून त्याची चिंता करायची काम नाही। आमचं काम आम्ही इमानीद्वारे करतो हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।